उपेक्षित लग्नगाठ भाग शेवट. युविका म्हणते, सचिन उठ ना. सचिन म्हणतो, बोल. तो झोपेतच बोलत असतो. युविका म्हणते, अरे आधी उठ तर. सचिन म्हणतो, तुला काही पाहिजे का. तो झोपेतच विचारतो. युविका म्हणते, सचिन अरे उठ तर आधी प्लीज. युविका त्याला हात धरून उठून बसवते. सचिन म्हणतो, बोल. डोळे चोळत बोलतो, हॅपी बर्थडे सचिन. बोलून युविका त्याला मिठी मारून गालावर किस करते. थँक्यू सो मच डार्लिंग. तो बोलून सचिन तिच्या कपाडावर किस करतो आणि तिला मिठीत घेतो. मग युविका त्याला बाजूला ठेवलेलं ग्रीटिंग आणि चॉकलेट देते. हे तुझ्यासाठी आणि सॉरी, मी तुझ्यासाठी काही गिफ्ट नाही आणलं आहे. युविका बोलते. सचिन तिच्याकडून ते गिफ्ट कार्ड आणि चॉकलेट घेतो. आधी ग्रीटिंग ओपन करून वाचतो आणि चॉकलेट ओपन करून तिला एक पीस भरून थँक्यू फॉर धिस लवली कार्ड. आता राहिला प्रश्न माझ्या गिफ्टचा, तर ते मी स्वतः वसूल करेन. असंही एवढ्या झोपेतून जे उठवलं आहेस. सचिन तिला जवळ घेत बोलतो. तशी ती लाजत त्याला गालावर किस करून मिठी शिरते आणि तेवढ्यात सचिनचा फोन वाजतो. सचिन म्हणतो, आता कोण असेल एवढ्या रात्री. युविका म्हणते, आधी फोन चेक कर, मगच कळेल ना तुला. सचिन फोन चेक करतो तर ग्रुप व्हिडिओ कॉल असतो. आई, बाबा, माया, अमित आणि सुमित काका काकींचा. त्यांचा फोन पाहून सचिनच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं. सचिन फोन अटेंड करतो. तसे सगळे लगेच एक साथ त्याच्यासाठी हॅपी बर्थडे गातात. मग सचिन पण सगळ्यांना थँक्यू बोलतो. अमित म्हणतो, काय मग डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला. सचिन म्हणतो, काही काय भाऊजी, अजिबात डिस्टर्ब नाही केलं तुम्ही. सुमित म्हणतो, दादा आता तरी तू तेच बोलणार. माया म्हणते, आमचा तुम्हाला डिस्टर्ब करायचा अजिबात प्लॅन नव्हता, पण युविकानेच 12 वाजता कॉल करायला सांगितला होता. अमित म्हणतो, तरी आम्ही 5 मिनिट लेट कॉल केला आहे. म्हटलं आधी स्पेशल विश करून होऊ दे. माया आणि सुमित पण त्याला साथ देतात. आई म्हणते, कशाला छळता रे त्या दोघांना. सचिन म्हणतो, हा आई सांग ह्यांना, असं पण आज माझा बर्थडे आहे, तर आज तरी सोडा ना यार. युविका तर आलेच मी बोलून लाजून सचिनच्या समोर जाऊन बसते. माया म्हणते, अगं युविका तू कुठे चाललीस. लाजू नकोस, आम्ही मस्करी करत होतो. सुमित म्हणतो, अरे दादा वहिनीने काय गिफ्ट दिलं ते तर सांग. आई म्हणते, अरे ती आता कसं गिफ्ट देणार, तिचं गिफ्ट तर घरी आलं आहे आज. माया म्हणते, काय आई तू. ती आल्यावर त्याला देणार होती ते गिफ्ट. डोक्यावर हात मारत बोलते. आई म्हणते, अगं सॉरी, पटकन बोलून गेले मी. सचिन म्हणतो, काय गिफ्ट, कुठे आहे. गिफ्टचं नाव ऐकून सचिन खूप एक्सायटेड होऊन बोलतो. माया म्हणते, आई आता लगेच दाखवू नकोस. सचिन म्हणतो, ही काय जबरदस्ती आहे, माझं गिफ्ट आहे आणि मला आत्ताच बघायचं आहे. युविका इथे ये आणि तूच सांग ह्यांना. काकी म्हणते, सचिन कधी मोठा होणार रे तू, अजून पण गिफ्टच्या नावाने लहान मुलासारखा भांडतोस. युविका म्हणते, आई दाखवा ना त्याला. ती परत सचिनच्या बाजूला येऊन बसते आणि काकूंच्या वाक्यावर हसतच बोलते. आई म्हणते, एक मिनिट थांब, तुमच्या रूममध्ये ठेवला आहे. आई बाबा दोघं पण त्यांच्या रूममध्ये जातात. आई मोबाईल पकडून उभ्या राहतात आणि बाबा ते गिफ्ट ओपन करतात. सचिन प्रमाणे बाकी सगळेजण फार एक्सायटेड असतात युविकाचे काय गिफ्ट घेतलं आहे ते बघण्यासाठी. बाबा गिफ्ट ओपन करून लगेच खूप सुंदर बोलतात आणि ते गिफ्ट मोबाईल समोर पकडतात. ती एक स्वीट फॅमिली लिहिलेली फोटो फ्रेम असते, ज्यात संपूर्ण फॅमिलीचे फोटो असतात. आई, बाबा, काका, काकी, माया, अमित, माही, सुमित, सचिन आणि युविका, आणि त्यात एक सचिन, माया आणि सुमितचा लहानपणीचा पण फोटो असतो. सचिन लगेच युविकाला थँक्यू बोलतो. बाकी सगळ्यांना पण ती फ्रेम खूप आवडते. सगळेच युविकाच्या गिफ्टची तारीफ करतात आणि फोन ठेवून देतात. युविका म्हणते, आवडलं का गिफ्ट. सचिन म्हणतो, थँक्यू सो मच, खूप सुंदर गिफ्ट आहे. पूर्ण फॅमिली एकाच फ्रेममध्ये बोलून तिला मिठी मारतो. मी ह्या गिफ्टचा विचारच केला नव्हता. मला वाटलं होतं की तू असं काही गिफ्ट देशील जे आपल्या दोघांबरोबर रिलेट करेल. युविका म्हणते, मग आपली फॅमिली आपल्या बरोबर रिलेट करत नाही का, आणि हे विसरूनच कसं चालेल. त्यांच्यामुळेच आज आपण एकत्र आहोत. अजून एक म्हणजे एवढ्या दिवसात तुला मी एवढं तर नक्कीच ओळखते की तुझ्यासाठी आपली फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे हे मला माहिती आहे. सचिनला तिने त्याच्या फॅमिलीचा आपला फॅमिली केलेला उच्चार खूप आवडतो. तो लगेच ती मिठी मारून थँक्यू बोलतो आणि हळूच तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो. सकाळी राणी सचिनला फोन करते. तिच्या फोनने तो जागा होतो. राणी म्हणते, हॅपी बर्थडे जिजू. सचिन म्हणतो, थँक्यू साली साहेबा. राणी म्हणते, तुम्हाला झोपेतून उठवलं वाटते.
सचिन म्हणतो असं काही नाही ग, मी आता उठणारच होतो. राणी म्हणते आणि जरी उठवलं असेल तरी मला पेपरला जाण्याच्या आधी फोन करायचाच होता, नाही तर मी लेट झाले असते. सचिन म्हणतो अगं तुझाच पहिला फोन अटेंड केला आहे. राणी म्हणते मस्त, तुमच्या दिवसाची सुरुवात माझ्या फोनने झाली तर. मग बर्थडे पार्टी कधी? सचिन म्हणतो तू बोलशील तेव्हा. राणी म्हणते माझी एक्झाम संपली की लगेच करू. सचिन म्हणतो चालेल. राणी म्हणते ठरलं तर मग. चला ठेवते मी फोन, पेपरला जायला लेट होईल नाहीतर. बाय. सचिन म्हणतो बेस्ट ऑफ लक. बाय. सचिन थोडा वेळ सगळे मेसेज चेक करून रिप्लाय करत बसतो. युविका छान झोपली असते म्हणून सचिन तिला उठवत नाही. फ्रेश होतो आणि नाश्ता रूम मध्ये मागवून घेतो आणि मग युविकाला उठवतो. सचिन म्हणतो गुड मॉर्निंग युविका. युविका म्हणते व्हेरी गुड मॉर्निंग सॅम. त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून बोलते आज लवकर कसा उठलास? सचिन म्हणतो मॅडम 9:30 झाले आहेत, पडदे उघडून बघा मग कळेल. युविका म्हणते काय? अरे मला उठवलं का नाहीस? युविका लगेच उठून बसत विचारते. सचिन म्हणतो रिलॅक्स, किती टेन्शन घेतेस? आणि एखाद्या दिवशी लेट उठलं तर चालतं ग, असं पण आपण सुट्टीवर आहोत. युविका म्हणते ठीक आहे, मी आले लगेच फ्रेश होऊन. सचिन म्हणतो ओके, मी नाश्ता मागवला आहे, तो पण येईल तोपर्यंत. तेवढ्यात सचिनला युविकाच्या आई वडिलांचा फोन येतो. ते त्याला विश करून आशीर्वाद देतात. युविका पण त्यांच्याबरोबर बोलते. मग दोघं नाश्ता करतात. युविका म्हणते मग आजचा काय प्लॅन आहे? सचिन म्हणतो आधी तर तुझी शॉपिंग करू, मग थोडा वेळ आराम करून डिनरसाठी क्रुझरवर जाऊ. युविका म्हणते ओके, पण आधीच सांगते शॉपिंग करताना कंटाळायचं नाही. मग ते शॉपिंगसाठी निघतात. आधी जाऊन जवळच असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि मग शॉपिंगला जातात. युविका सगळ्यांसाठी शॉपिंग करते आणि माहीसाठी तर प्रत्येक दुकानातून काहीतरी घेते. भूक लागल्यावर जेवून परत शॉपिंगला सुरुवात करते. सचिन म्हणतो मला तर वाटत आहे तू पूर्ण गोवा घेऊन जाणार आहेस. अगं लग्नाची शॉपिंग करायला पण तुला एवढा वेळ लागला नाही. युविका म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं कंटाळायचं नाही, आणि लग्नाची शॉपिंग बोलशील तर ते आधीच ठरलं होतं काय घ्यायचं आहे ते, मग वेळ कसा लागेल? शॉपिंग झाल्यावर युविकाला सनसेट बघायचा असतो म्हणून ते बीचवर जातात आणि नंतर हॉटेलवर परत येतात. सचिनला सकाळी निघायसाठी कॅब बुक करायची असते म्हणून तो रिसेप्शनवर थांबतो. युविका मॅनेजरकडून रूमची चावी घेते आणि त्याला डोळ्यांनीच झालं का काम विचारते. सचिन समोर असल्याने तोही डोळ्यांनीच हो बोलतो. सचिन तुझं काम झालं की ये, तोपर्यंत मी जाऊन फ्रेश होते. ती बोलून युविका लगेच रूममध्ये जाते. तेवढ्यात सचिनला एक फोन येतो. मग तो अजून थोडा वेळ फोनवर बोलत खालीच उभा असतो. थोड्या वेळाने वरती जाऊन दरवाजा वाजवतो. तशी युविका येऊन लगेच दरवाजा उघडते आणि तो तिच्याकडे बघतच बसतो. तिने त्याच्या आवडीची मोरपिसी कलरची साडी घातली असते, त्यावर हलकासा मेकअप आणि मोकळे केस, त्यामध्ये ती खूप छान दिसत असते. इथेच बघत बसणार आहेस की आत पण येणार आहेस? युविका त्याला विचारते. मग तो आतमध्ये जातो तर सर्व लाईट बंद असतात. पूर्ण रूम बलून्स, रोज पेटल आणि कॅन्डल्सने सजवलेली असते. समोर एका टेबलवर केक ठेवला असतो ज्यावर हॅपी बर्थडे हबी लिहिलेलं असतं. युविका लगेच त्याला मिठी मारून पुन्हा एकदा हॅपी बर्थडे विश करते आणि सरप्राईज कसं वाटलं विचारते. सचिन म्हणतो हे सगळं खूप छान आहे आणि त्यातूनही तू एवढी सुंदर दिसतेस ह्या साडीमध्ये की फक्त तुझ्याकडे बघत बसावं. हे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सरप्राईज आहे. थँक्यू सो मच. पण हे सगळं कसं केलंस? युविका म्हणते मी जास्त काही केलं नाही, फक्त जेव्हा आपण इथून गेलो तेव्हा जाताना मॅनेजरला सांगून थोडी अरेंजमेंट केली आणि ते होईपर्यंत शॉपिंग. सचिन म्हणतो ओके, तर म्हणून आज पूर्ण गोवा खरेदी केला आहेस? युविका म्हणते बरं ते जाऊ दे, चल पटकन केक कट कर. मग सचिन केक कट करतो. युविका त्याच्यासाठी हॅपी बर्थडे गाते. दोघं एकमेकांना केक भरवतात आणि काही फोटो पण काढतात. 1 मिनिट बोलून युविका लगेच जाऊन बॅगमधून एक बॉक्स घेऊन येते आणि सचिनच्या हातावर ठेवून हे एक छोटं गिफ्ट माझ्याकडून स्पेशली तुझ्यासाठी आहे. सचिन म्हणतो आज तर माझी लॉटरी आहे, रात्रीपासून गिफ्ट आणि सरप्राईज चालूच आहे. मग सचिन तो बॉक्स उघडतो तर तो बॉक्समध्ये एक ग्रीटिंग असतं जे युविकाने स्वतः बनवलं असतं. त्यात त्यांचे काही फोटो तिने वापरले असतात आणि त्या सगळ्या फोटोंबरोबर त्या आठवणींना मॅच होईल असे कॅप्शन लिहिलेले असतात आणि मधोमध आय लव्ह यू सचिन लिहिलेलं असतं. ते पूर्ण कार्ड बघून
झाल्यावर सचिन लगेच युविकाला मिठी मारतो आणि आय लव्ह यू टू बोलून तिला गालावर किस करतो. थँक्यू सो मच, आजचा दिवस एवढा स्पेशल बनवल्याबद्दल, तो बोलून लगेच सचिन तिच्या ओठांवर त्याची ओठ टेकवतो. मग थोड्या वेळाने युविका लगेच त्याला मिठी मारत बोलते, सचिन, आपल्याला क्रुझरवर जायला लेट होतंय. एवढ्या सुंदर रोमॅन्टिक वातावरणात कोणाला क्रुझरवर जायचं आहे? तो बोलून सचिन तिला अलगद उचलून बेडवर ठेवतो आणि दोघे एकमेकांच्या मिठीत हरून जातात. सकाळी 10ची ट्रेन असल्याने लवकर निघून ट्रेन पकडतात. सचिनने मुद्दाम ट्रेनचे तिकीट बुक केले असतात. साधारण 2 वाजता ते रत्नागिरीला पोहोचतात. सचिन म्हणतो, चल आता उतरायचं आहे आपल्याला. युविका म्हणते, अरे पण आता तर रत्नागिरी येईल. सचिन म्हणतो, हो म्हणून तर बोलतोय ना. युविका म्हणते, पण आपण ठाण्याला जातो आहोत ना. मग सचिन म्हणतो, चल आधी उतरू, मग तुझ्या प्रश्नाची उत्तर देतो. मग ते रत्नागिरीला उतरतात. युविकाचे प्रश्न तर चालूच असतात. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, पण खूप भूक लागली आहे, आधी काहीतरी खाऊन घेऊ. चल सांगते, कुठे जाऊया जेवायला. मग ते तिथून एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात. सचिन जाऊन एक गाडी बुक करतो आणि ते तिथून निघतात. युविका म्हणते, सचिन, अरे काहीतरी सांग, कुठे जातोय आपण आणि इथे का उतरलोय? आणि आपल्याला उद्या पुण्याला पोहोचायचं आहे, विसरलास का? सचिन म्हणतो, अगं किती प्रश्न पडतात तुला, आणि आपण इथे राहणार नाही आहोत. फक्त आज रात्रीच्या ऐवजी उद्या सकाळी घरी पोहोचू, एवढंच. युविका म्हणते, बरं पण मग आपण आता नक्की कुठे चाललो आहोत? माझ्या घरी का? सचिन म्हणतो, थोडा धीर धर, कळेल तुला. युविका विचार करतच बाहेर बघत असते. थोडं पुढे गेल्यावर गाडी एक टर्न घेते आणि युविका लगेच सचिनकडे बघून विचारते, आपण खरंच इथे चाललो आहोत? हो, आपण गणपतीपुळेलाच आज चाललो आहोत. तशी युविका लगेच त्याला मिठी मारते आणि थँक्यू बोलते. मग पूर्ण वेळ तिची बडबड चालू होते. कुठे काय आहे, कोणती गोष्ट कुठे चांगली मिळते, सगळे डिटेल्स ती सचिनला सांगत असते आणि सचिन फक्त तिच्याकडे बघून हसत असतो. तिला माहीत असलेली इन्फॉर्मेशन बघून त्या गाडीचे ड्रायव्हर पण तिला विचारतात, मॅडम तुम्ही इथल्याच आहात का? इथल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे? हो काका, हे माझं गाव आहे, युविका त्यांना बोलते. थोड्या वेळात ते गणपतीपुळेला पोहोचतात आणि आधी मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन करतात. तिथून त्यांची बस संध्याकाळी 7:30ची असते, म्हणून बीचवर जातात. तिथे बसून गप्पा मारत असतात. युविका म्हणते, थँक्यू सो मच, तू आज मला इथे घेऊन आलास, मला इथे फार आवडतं. सचिन म्हणतो, थँक्यू, तर मी तुला बोललं पाहिजे. इथे पोचल्यापासून मी ती युविका परत बघतो आहे, जिला मी इथेच पहिल्यांदा पाहिलं होतं, एकदम लहान मुलीसारखी. युविका लगेच त्याच्याकडे बघते आणि तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. युविका लगेच सचिनचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. सचिन पण तिच्या हातावर किस करतो आणि दोघं पण मस्त सनसेट एन्जॉय करत बसले असतात. युविका म्हणते, पण तुला इथे यावं हे कसं सुचलं? सचिन म्हणतो, म्हटलं नकळत पुणेच्या नात्याची सुरुवात इथून झाली, त्या नात्याची पुढची सुरुवात पण इथूनच करू, बाप्पाच्या आशीर्वादाने. मित्रांनो, तुम्हाला ही पूर्ण स्टोरी कशी वाटली हे मला नक्की कळवा. आपण पुढेही भेटत राहू अशाच नवीन स्टोरी बरोबर. तुम्ही ह्या कथेला खूप छान प्रतिसाद दिला आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आम्हाला आशा आहे तुम्ही अशाच